नमस्कार. मेजवानी तडका ह्या चॅनलवरती मी वंदना आपले स्वागत करत आहे. आज आपण गावाकडच्या पद्धतीने डाळ तडका बनवणार आहोत. म्हणजे साधं वरण, फोडणीचं वरण असंही याला म्हणतात. आता इथे मी 1 वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हे प्रोटीन वरण आहे, त्यामुळे मी इथे मूग डाळच वापरलेली आहे. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांच्यासाठी हे वरण खूप छान आहे. पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवून उकळत्या पाण्यामध्ये मी ही डाळ स्वच्छ धुवून घातलेली आहे. उकळत्या पाण्यात ही डाळ घातल्यानंतर अगदी 4 ते 5 मिनटात ही डाळ शिजून तयार होते. ह्या डाळीला शिजायला तूर डाळीप्रमाणे वेळ लागत नाही, त्यामुळे तुम्ही हे वरण पातेल्यात केलं तरीही पटकन होतं. याला गॅसही फार लागत नाही. आता त्याच डाळीमध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे. अधूनमधून याला आपल्याला तळा ढवळत राहायचं आहे, जेणेकरून वरण खाली लागू नये किंवा करपू नये. आता आपल्या वरणाला छान रंग यावा म्हणून मी यामध्ये पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे. हळदीने आपल्या वरणाला अतिशय छान रंग येतो. आता बऱ्यापैकी हे वरण शिजत आलेलं आहे. इथे तुम्ही एक डाळ घेऊन अशी दाबून बघितली तर तुमच्या लक्षात येईल की हे वरण आता शिजत आलेलं आहे. विस्करच्या साहाय्याने किंवा लाकडी रईच्या साहाय्याने तुम्ही हे वरण घोटून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्या वरणासाठी एक तडका म्हणजे फोडणी करून घ्यायची आहे. त्यासाठी मी फोडणीला इथे गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. गॅसची आच एकदम मंद केलेली आहे. इथे मी तमालपत्र, टमाटर, अद्रक, लसूण, पुदिन्याचे 2-3 पानं, कढीपत्ता उभा चिरून घेतला आहे, कसुरी मेथी, गूळ आणि लाल मिरची घेतलेली आहे. यातलं तुमच्याकडे जे साहित्य नसेल ते तुम्ही स्किपही करू शकता. आता पातेल्यामध्ये 1 मोठा चमचा मी तेल घातलेलं आहे. इथे तुम्ही तूप पण वापरू शकता. आता त्या तेलामध्ये मी मोहरी घातली. मोहरी कडकडली की जिरे घातले. जिरे तडतडले की मी लसूण घातलेला आहे. लसूण आणि अद्रक आपल्याला इथे सोबतच घालून घ्यायचं आहे, कारण मी इथे बारीक आकारामध्ये तो चिरून घेतलेला आहे. 1 तमालपत्र घातलेले आहे. आता तुम्ही इथे हिंग घालायचा. माझा हिंग संपला आहे, त्या कारणाने मी इथे वापरत नाही आहे, पण तुम्ही हिंग अवश्य घाला. तसं ते हे वरण पचायला हलकं असतं, त्यामुळे एवढं आवश्यक नाही आहे, पण तुम्ही घातलं तर ते चवीलाही छान लागेल. इथे मी पुदिन्याची पानं भरलेली आहे. ज्यांना आवडत नाही ते काढूनही टाकू शकता. त्यासाठी आपण अख्खी वापरायची, म्हणजे त्याचा फक्त आपल्याला फ्लेवर हवा आहे. त्यानंतर कढीपत्ता आणि कसुरी मेथी आपल्याला घालून घ्यायची आहे. कसुरी मेथीने आपल्या वरणाला असा बटरी फ्लेवर येतो आणि छान लागते कसुरी मेथी टाकल्यावर. आता ही फोडणी आपल्याला छान परतून घ्यायची आहे. आता त्यामध्ये मी एक अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातलेला शेवटी टाकलेला आहे. आता हा टोमॅटो आपल्याला 1 ते 2 मिनटं ह्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता इथे मी चिमूटभर थोडेसे अगदी तीळ वापरलेले आहे. हे ऑप्शनल आहे, पण आमच्याकडे आवडतं म्हणून मी इथे तीळ घातलेले आहेत. आता हा जो तडका आहे तो आपण ह्या डाळीवर घालून घ्यायचा आहे. ह्या तडक्याने आपल्या वरणाला छान चव येते. कुणी आजारी असेल किंवा तोंडाला चव नसेल किंवा तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला, तेव्हा हे हलकं फुलकं पचायला जेवण खूप छान आहे. इथे आपला फोडणीचा डाळ तडका किंवा फोडणीचे वरण तयार आहे. हे तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता. भाताबरोबर शेंगदाण्याची सुकी चटणी, कांदा, पापड असं छान घेतलं की हे वरण पण छान लागतं. मूग डाळीचं असल्याने पचायला हलकं आहे आणि एकदम हलकं फुलकं जेवण करायचं असेल तेव्हा ही वरण छान आहे. तुम्ही एकदा अवश्य ह्या पद्धतीने करून बघा. इथे आपला डाळ भात तयार आहे. मैत्रिणींनो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. तुम्ही कोणत्या गावातून बघता आहे ते सुद्धा तुमच्या गावाच्या नावासह मला कमेंटमध्ये
सांगा, मला आवडेल. थँक्यू.